नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. मी पुन्हा सांगतोय, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. कारण अजित पवारांचं भाषण ऐकताना आपल्याला अॅनालायझर पाहत असल्याचा भास होऊ शकला असता, म्हणून सांगतोय मी सुशील कुलकर्णी. आता बोलतोय अॅनालायझरवर. आजवर जे अॅनालायझरवर आम्ही सांगत होतो ते अजित पवारांनी त्यांच्या व्यासपीठावरून सगळंच सांगून टाकलंय. म्हणजे शरद पवारांच्या विषयात सगळेच यशस्वी, एकटे पवार अपयशी हा व्हिडिओ करून आम्ही सांगितलं होतं की पवारांना यश मिळत नाहीये. आम्ही पलटू दाजी असा व्हिडिओ करून सांगितलं होतं की शरद पवार सातत्यानं पलटी मारत असतात. आम्ही सातत्यानं पवारांच्या विषयावर जे बोलत होतो ते अनेकांना मी कुलकर्णी असल्यामुळे, ब्राह्मण जातीचा असल्यामुळे मराठ्यांचा द्वेष माझ्या कणाकणात भरला आहे असा समज झाला होता आणि त्यावर ते मला सतत ट्रोल करत होते. आता अजित पवारांचं भाषण ऐकताना क्षणभर मीही गांगरून गेलो होतो. मला ऐकू येत होतं, नमस्कार, मी अजित पवार. आपण पाहताय अॅनालायझर. अजित पवार अॅनालायझरवर बोलायला आले की काय असं वाटावं अशी ही एकूण सगळी स्थिती होती. आम्ही जे पवारांच्या विषयात बोलत आलोत तेच अजित पवार बोलत होते. पवारांचा अवमानकारक उल्लेख आम्ही कधीच केला नाही. पवारांना आदराचाच आदरार्थीच उल्लेख केला. पण पवारांच्यासाठी अजित पवारांनी देखील असाच आदरार्थी उल्लेख केलेला आहे. पवारांना विठ्ठल समजलंय आणि विठ्ठलाने आता आपले हात कटीवर ठेवून विटेवर उभा टाकावं, डोळे मिटून शांतपणे आलेल्या भक्तांना आशीर्वाद द्यावेत असं सांगितलं. आम्ही दुसरं काय बोलत होतो? वयाच्या 80 वर्षाच्या पूर्ततेनंतर सुद्धा पवारांना अजून राजकारणात सक्रिय राहायचं आहे आणि आपल्या मुलीची व्यवस्था करायची आहे हे आम्ही वारंवार बोलत होतो आणि तेच अजितदादांनी सांगितलंय. अजितदादांनी पक्षाध्यक्षांच्या अपयशाचा पाढाच वाचलाय. पाढाच. पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंत पक्षाला 100 गाठता आली नाही हे कंठशोष करून मी सांगत होतो. अजित पवारांनी एकदाही पक्षाला 100 गाठता आली नाही हेच पवारांचं नाव घेऊन सांगितलं. आता अनेकांच्या कानात तप्त लावा ओतल्यासारखं झालं असेल. कारण सुशील कुलकर्णी नावाचा माणूस बोलत होता तेव्हा सगळं संतापजनक वाटत होतं. आता जेव्हा अजित पवारच बोलतायत तेव्हा काय वाटतंय? माझा हाच खरा मूलभूत प्रश्न आहे. विठ्ठलाला घेरलेल्या बडव्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं वाटोळं केलं हेच अजित पवार सांगत होते. साहेब फेल झाले हेच अजित पवार सांगत होते. आम्ही काय सांगत होतो? शरद पवार भारतीय जनता पक्षाच्या सोबत सत्ता स्थापन करण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा पवार मोदींना भेटायचे, अमित शहांना भेटायचे, त्याच्या आधी भेटी व्हायच्या. 2014लाच भाजपच्या सोबत जाण्यासाठीची प्रक्रिया पार पडली होती. 2019ला देखील भाजप सोबत जाण्याची प्रक्रिया पार पडली होती. पवारांनी भाजप सोबत जाण्यासाठीच्या चर्चांच्या सगळ्या फेरी पूर्ण केलेल्या होत्या आणि अचानक एक दिवस पवारांचा मूड बदलतो आणि पवार तोंडघशी पाडतात भाजप सोबत चर्चा करणाऱ्या माणसांना. स्वाभाविक होतं, तोंडघशी पडणारा माणूस अजित पवारच होता. म्हणजे अजित पवारांना चर्चा करायला लावायची, मतं चांगली बनवायला लावायची आणि अचानक माघार घेऊन बदनाम होतील तर अजित पवार याची व्यवस्था करायची आणि मग आपल्या मर्जीप्रमाणे खेळ करत राहायचा हे सांगितलं होतं. आम्ही पवार भाजपशी तडजोडी करतायत हे सांगत होतो.
लोकांना पटत नव्हतं, म्हणजे पवारांच्या समर्थकांना पटत नव्हतं, अजित पवारांनी तो सगळा खेळ उघड केलाय. सगळा खेळ उघड केलाय. म्हणजे तुम्ही बैठका किती घेतल्या, कशा घेतल्या हेही सांगितलंय. त्यासोबत अजित पवारांनी पवारांचं ते राजीनामा नाराजीनामा नाट्य झालं ना, ठरलं असं होतं, अजित पवारांनी सांगितलेला किस्सा आहे. ठरलं असं होतं की अजित पवार राज्यात प्रमुख होतील, सुप्रिया सुळे राष्ट्राच्या प्रमुख असतील, भलेही पक्ष राज्यस्तरावरचा असो. मी त्या मतावर अजून ठाम आहे. म्हणजे माझ्या मतात अजिबात बदल झालेला नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये दाखल झाले म्हणून पवारांचा पक्ष राष्ट्रीय झाला असा साक्षात्कार मला होणे शक्य नाही. त्याबाबतचा मी या मतावर का ठाम आहे आणि याचं समर्थन का करतो आहे याचा एक वेगळा व्हिडिओ करतोय आणि तो नक्की बघा, कारण त्यात तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. अजित पवारांच्याकडे राज्याची जबाबदारी द्यायचं हे नक्की झालेलं असताना, पवारांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केलेली असताना प्रत्येकाला एक प्रश्न पडला होता, अजित पवार तिथे एवढं का बोलतायत? अरे गप ना, साहेबांनी ठरवलंय तर नवा अध्यक्ष येऊ दे ना, तू गप रे, ए सुप्रिया तू गप्प बस, असं अजित पवार का बोलत होते असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. आणि त्या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांच्या आजच्या भाषणातून मिळालंय. अजित पवारांच्याकडं राज्याची सूत्र द्यायची, सुप्रिया सुळेकडं देशाची सूत्र द्यायची हे नक्की झालेलं असताना पवारांनी अचानक लोकभावना म्हणून युटर्न घेतला. पलटू, मी म्हणतो ना पलटू, माझा व्हिडिओ आहे पलटू दाजी नावाचा. कारण दाजी यासाठी म्हणत होतो की साल्यानो तुमचा देव आम्हीच तर घडवला असं म्हणून आम्हाला साले म्हणणारे पवार, म्हणून तर आम्ही दाजी म्हणालो होतो पवारांना. काय सांगितलं होतं की राज्य अजित पवार सांभाळतील, देश सुप्रिया सुळे सांभाळतील. राजीनामा वापस घेतला, यू टर्न केला, अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडलं. देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये सहभागी व्हायचं हा निर्णय पवारांनी घेतला, अजित पवारांना तयार केलं, यू टर्न मारला, उद्धव ठाकरेच्या सोबत निघून गेले. मग अजित पवार नावाच्या राजकारणी माणसानं किती वेळेला तोंडावर पडायचं? भ्रष्टाचाराचे आरोप हा वेगळा विषय आहे, त्यावर सविस्तरपणे चर्चा करता येऊ शकेल. मी त्या मुद्द्यावर एकही पाऊल मागे जायला तयार नाहीये, एकही पाऊल मागे जायला तयार नाहीये, किंवा माझ्या मतांमध्ये बदल करायला तयार नाहीये, काही हो तिकडे. पण जेव्हा राजकारणाची धोरणं आपण ठरवत असतो तेव्हा त्या धोरणावर कायम राहायचं नाही, आणि ते यासाठी की कोणीतरी अडचणीत आलं पाहिजे, आणि ते कोणीतरी म्हणजे अजित पवार. नुसते एकटे अजित पवार नाही, पवारांनी अशाच पलटी मारून ज्या लोकांना आपल्याकडे घेतलं आहे त्या सगळ्याच लोकांना अडचणीत आणायचं काम केलंय. म्हणून अजित पवार म्हणाले, साहेब आता वय झालंय, आराम करा, मार्गदर्शक व्हा, विठ्ठलासारखे व्हा, विटेवर उभे राहा, कटेवर हात ठेवा आणि मार्गदर्शक व्हा. सुप्रिया सुळेंना हे पसंत नाही. दुसऱ्या सभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की वय तर फक्त एक आकडा असतो, साहेब अजून काम करू शकतात. सुप्रिया सुळेंनी माध्यमांचं प्रचंड कौतुक केलंय, आणि इथे खरं दुकान उघडं होत आहे. दुकान साताऱ्यात साहेब भिजले आणि भिजल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. 11 जागा मिळणार होता म्हणे सुप्रिया सुळेंना निवडणुकीत, त्याच बोलल्यात, मी नाही बोललेलो. आणि माध्यमातून भिजलेला सह्याद्री पुढे आला. सह्याद्रीला कोंब फुटले का नाही माहित नाही, पण राष्ट्रवादीला जागा फुटल्या एवढं नक्की. आणि याच स्वरूपाचं चित्रण पुन्हा माध्यमांनी केलं, हे सुप्रिया सुळेने सांगितलं. ऐकायचंय का ते? ऐका. 19 मी विसरलेले नाही, ते विसरले असतील. कुणालाही वाटत असेल की ते कुणामुळे सर्वे मी पाहिलाय. 2019 मध्ये 11 सीट राष्ट्रवादीला दिल्या होत्या. हाच 80 वर्षाचा योद्धा लढला, आणि या देशाचा जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तो फोटो हा देशाच्या प्रत्येक इतिहासात राजकारणात लिहिला जाईल, तो लिहिला जाईल. या पत्रकारांना मानलं पाहिजे. पत्रकार परिषद झाली आणि एका पत्रकारांनी पुण्याला विचारलं की राष्ट्रवादीचा अक्षरशः चेहरा कोण? शरद पवार.
ऐकलत ना? म्हणजे माध्यमांशी किती साटलोट आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि असंच साटलोट करून शरद पवारांनी अजित पवारांचा गेम केलाय. आणि हे मी नाही सांगत, स्वतः अजित पवार सांगतायत. वाटतंय ना अजित पवारांचं भाषण ऐकताना अनालायझरवरचा व्हिडिओ बघत असल्यासारखं? अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवरही प्रचंड तोंडसुख घेतलाय. म्हणजे मुळात नवी मुंबईचे गणेश नाईक बाहेर पडायला कारणच आव्हाड. हे आव्हाड म्हणजे शिवसेनेचे संजय राऊत जसे तसे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड असंही म्हणायला कमी केलं नाही. बघा, जी माणसं सातत्यानं फक्त द्वेष पसरवायचं काम करतात, कुठे ना कुठेतरी द्वेष पसरला पाहिजे यासाठी बघतात, तेच घडलंय राष्ट्रवादीमध्ये माणसांच्याकडून. म्हणजे आव्हाड काय आणि दादांच्याकडे असलेले मिटकरी काय, दुसऱ्याकडे कशाला बोलायचं? दादा साहेबांनाच का दाखवताय त्यांचा माणूस? तुमच्या बाजूला असलेला मिटकरी बघा ना. द्वेष पसरवणाऱ्या भाषणाशिवाय दुसरं काय केलंय अमोल मिटकरीने? आता तुम्हाला संख्या जुळवायची आहे, आपल्याजवळ एवढी डोकी असली पाहिजेत असं दाखवण्यासाठी तुम्ही मिटकरींना सोबत ठेवाल, काही हरकत नाही. पण मिटकरी सुद्धा जयंत पाटलांच्या चिथावणीवरून बोलत होता हे त्या सभेत क्लिअर झालंय. शरद पवारांचं राजकारण अपयशाचं आहे. 100 आमदारांची गाठता न येणार आहे. 8 खासदारांच्या पुढे न गेलेलं आहे. 8, 6, 4, 4 याच्या पलीकडे ते गेलेलं नाही आहे. 1 डझन आमदार सुद्धा शरद पवारांना मिळवता आलेले नाही आहेत. हे आम्ही सांगत होतो, तेच अजित पवारांनी सांगितलंय. आणि आता पटतंय का? आता पटतंय? अजित पवारांना मंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी करून शरद पवारांचाच नक्षा उतरविण्याचं कसं काम होत आहे? म्हणून तर मी म्हणत होतो, जे घडतंय ते योग्य घडतंय, जे घडणार आहे ते योग्य घडणार आहे. आगे आगे देखो होता है क्या, बहुत मजा आने वाला है. नमस्कार.